तशी आपल्याला मुवमेंट चांगली बघायला मिळाली. सो पहिलं आपण बघूया कॅनफिन होम्स. ठीक आहे. ह्या स्टॉकमध्ये आज चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली, हे लक्षात असू द्या. आता जस्ट सेकंड, हाच जर शेअर आपण आता एक चांगली मुवमेंट बघायला मिळाली, एक चांगला ब्रेकआउट आहे. आता तुम्ही म्हणाल सर ब्रेकआउट कुठला आहे? आता इथे कुठेतरी काय पॅटर्न खालच्या दिशेने बघायला मिळत नाही. ब्रेकआउट कुठला आहे? ब्रेकआउट जर बघायचं म्हटलं तर ब्रेकआउट ह्या ट्रेंड लाईनचा आहे. हा बघा, बरोबर. आणि आता जर बाईंग परत चालू होत असेल, तर बाईंगसाठी जर इंट्राडेचा आपण ट्रेड घेण्याचा विचार करत असाल तर डेफिनेटली आजच्या हायच्या वरती कुठेतरी टिकणं गरजेचं आहे. 803च्या वरती कुठेतरी टिकलं तर बिंदास बाय करा. टार्गेट 820 पर्यंत तरी आरामात हा स्टॉक तुम्हाला बघायला मिळू शकतो. पण तसं नाही झालं, एक डेफिनेटली ह्याच रेंजमध्ये ओपन झालं, ह्याच रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं तर मार्केट जवळपास तुम्हाला इथे छोटीशी एक साईडवेज किंवा एक बोलू शकता टाइम स्पेंडिंग अशी कॅन्डल बघायला मिळू शकते, किंवा थोडाफार पुलबॅक मध्ये एक जवळपास रेड कॅन्डल बघायला मिळू शकते. मग कुठेतरी ब्रेकआउट उद्या परवा बघायला, सॉरी 2 दिवसात पुढच्या बघायला मिळू शकतो. पण उद्या जर ओपन होऊन जर 800च्या वरती टिकून जात